तिथंच पाहिजे तो पांढरा. समोर बघायचं शिव. वारीत व्हा सामील. हा चला गॅप नको, गॅप नको, चला गॅप नको. बापरे. एक फोटो काढा. एक फोटो काढा. थांबा जरा. चला चला आता पालखी मध्ये घ्या, पालखी मध्ये घ्या म्हणा.
या दृष्टिकोनातून आम्ही शाळेमध्ये ही दिंडी काढलेली आहे। या दिंडीमध्ये नवसाक्षरता अभियान, वृक्षारोपण आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही शिक्षणाची दिंडी आहे। आणि या शिक्षणाच्या दिंडीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण घेऊन मोठा झाला पाहिजे आणि नवसाक्षरता अभियान आणि वृक्षारोपण याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी संपूर्ण गावामधून आम्ही ही दिंडी काढलेली आहे। आणि या दिंडीमधून आम्ही सगळेजण शिक्षणाचे पाईक आहोत। शिक्षण घेऊन आम्ही साक्षर होऊन आपल्या उज्ज्वल देशाचं नाव जगामध्ये उत्तम करण्यासाठी आम्ही ही लहान बालचिमूंना शिक्षणाचं महत्त्व कळावं आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या पारंपरिक सगळे सण उत्साहाने साजरे करण्यात यावेत यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी आज गावामध्ये दिंडी काढली होती। आणि या दिंडीमधून आम्ही सगळ्या समाजाला एक संदेश देत आहोत की धर्म कोणताही असू द्या, सगळे आपण एक आहोत ही राष्ट्रीय ऐक्याची भावना आपल्या सगळ्या मुलांच्यामध्ये लहान वयापासून रुजवावी आणि लोकशाहीची मूल्य ही जोपासली जावी या भावनेतून आम्ही आज शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढलेली आहे। आणि आमच्या शाळेतले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय करुणाकर लोंढे यांच्या प्रेरणेतून आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। मनापासून धन्यवाद। धन्यवाद सर। आज कुंजरवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीनं एक पांडुरंगाची दिंडी आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचा उत्साहाचा सोहळा आहे। काही 2 दिवसातच पंढरपूरमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी पोचते आणि त्याचीच प्रतिकृती सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंजरवाडीच्या वतीनं करण्यात आला। आणि खऱ्या अर्थानं म्हणावं असं वाटतंय, शोधाचा शोध, बोधाचा महाबोध, शुद्धाचाही शुद्ध, बुद्ध विटेवरी। आणि असाच विठेवरचा विठ्ठल आपल्यासोबत एक प्रतिकृतीमध्ये आहे। तर आपण या छोट्या विठ्ठलाची प्रतिक्रियासुद्धा या अनुषंगानं ऐकून घेऊ। तर आपण आज या छोट्या मुलाला विचारू की तू विठ्ठलाच्या भूमिकेमध्ये आहे, पांडुरंगाच्या संदर्भाने तुला काय वाटतंय, एक अभंगातून जो सांग। धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर हो। धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर। अतिशय छान आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी दिंडीचं स्वागत आगमन गावकऱ्यांनी केलेलं आहे। शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्यानं मी कुंजरवाडीतील सर्व गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही छोट्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं।
शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय ओगले सर आणि शिक्षक वर्गाचं सर्वांचं या ठिकाणी मी सरचं स्वागत करतो. अतिशय देखणं आणि उत्साहामध्ये या दिंडीचं स्वागत आगमन या ठिकाणी झाले. गोडधोड खाऊसुद्धा मुलांना या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अतिशय आनंदीमय वातावरण आणि बऱ्याच पालकांचं सुद्धा आपण या ठिकाणी मनोगत ऐकलं आणि त्यांना असं साक्षात्कार पंढरीमध्ये आलो आहे आणि पंढरीचा साक्षात्कार होतो आहे असं या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली. सर्व शिक्षकगण आणि सर्व पालकांचं सुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार मॅडम, आपले नमस्ते. मत न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी कुंजरवाडी या ठिकाणी आपण जी दिंडी काढलेली आहे त्या संदर्भाने गावकऱ्यांचा प्रतिसाद, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सर्व शिक्षक वर्गाच्या वतीनं काय सांगसाल? आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. पालखी आपली दरवर्षी वारी जात असते पंढरपूरला. सगळे वारकरी उत्साहात जात असतात. आमचे हे भविष्यातले वारकरी आहेत आणि हे सुद्धा इथूनच एक वारसा संस्कृतीचा घेऊन पुढे जाणार आहेत. त्यांनी म्हणजे त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे साक्षरतेचाही प्रसार व्हावा, अशा दोन्ही उद्देशाने आम्ही ही दिंडी काढलेली आहे. गावकऱ्यांनी अतिशय उत्साहात आमचं स्वागत केलं. मुलांना खाऊ दिला, माऊलींची इथं पूजा झाली आणि अतिशय सुंदर वातावरणात, उत्साही वातावरणात आजचा हा कार्यक्रम पार पडतोय आणि आम्हाला पंढरपूरला गेल्याचा फील येतोय. अगदी आम्ही इथं आहोत, कुंजीरवाडी गावामध्ये आहोत, पण आम्हाला असं वाटतंय की आम्ही पंढरपूरला पोचलोय आणि आम्ही माऊली वारकरी बनलेलो आहोत आणि आमची सेवा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी पोचावी एवढीच आमची इच्छा आहे. नमस्ते ताई. नमस्ते. आपण एक पालक म्हणून या दिंडीमध्ये सहभागी झालात, हो. तर या संदर्भाने काय सांगसाल? पालक म्हणून आपणाला हा शिक्षकांच्या वतीनं किंवा जे आपले मुख्याध्यापक आहेत यांच्या वतीनं जो दिंडीचा उपक्रम राबवला, या संदर्भानं पालक म्हणून आपल्याला काय वाटतंय? शाळेमध्ये दिंडी हा कार्यक्रम चांगला केला आहे ओगले सरांनी. दरवर्षी हा कार्यक्रम करतात, चांगलं वाटते. पंढरपूरसारखं वारकरी दिंडी असल्यासारखं वाटते. पंढरपूरचं सारखं वाटायला लागले, इथं मस्त वाटायला लागले आणि सगळे खुश आहेत आणि दरवर्षी हा कार्यक्रम चांगला करते, छान वाटते करते. विद्यार्थ्यांचा उत्साह कसा वाटतो? विद्यार्थ्यांचा उत्सव लय चांगला आहे आणि आनंद आहेत सगळे मुले येतील. काय सांगसाल ताई या दिंडीबद्दल? आजचा हा मुलांचा आनंदी उत्साह पाहून आम्हाला पण खूप मस्त वाटतं आणि शिक्षक म्हणजे विद्यार्थी आणि वर्ग शिक्षिका, मुख्याध्यापक ह्यांच्यामुळे ही पालखी सोहळा साजरी होतोय. तसंच मुलांना पण आनंद वाटतोय आणि छान असं एकदम मस्त वाटतंय मुलांसाठी. आणि पालखीचं रिंगण होतं ह्या शाळेत, अभंग होतात आणि हे आपली शाळेतला उत्साह दरवर्षी साजरी होतो आणि मुलांना खाऊ वाटप भेटतात. गावकऱ्यांनी मुलांसाठी खूप उत्साह घेतला होता, त्यांना खाऊ वाटप केला, त्यांची पूजा केली छानसा. एवढंच बोलते आणि धन्यवाद.